Good morning and welcome back to the session Mutual Fund Management. In this subject, we are we have studied what is meaning of mutual fund, history of mutual fund in India and in world, what are the best avenue for investment, risk associated with mutual fund and characteristics of mutual fund. So today we will see what are the advantages of mutual fund. Here is a chart showing advantages of mutual fund such as portfolio diversification, professional management, liquidity, safety, low cost, investors protection, tax benefit, transparency, wide variety, etc. Here we will discuss in detail what are the advantages of mutual fund. The first advantages of mutual fund is diversification. Mutual fund investment in a well-diversified portfolio of securities which enables investors to hold a diversified investment portfolio, whether the amount of investment is big or small. लक्षात घ्या म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ही वेल डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ मधली इन्व्हेस्टमेंट असते. Diversification reduces risk content in portfolio by spreading it. It is about not putting all eggs in one basket, as a mutual fund have huge corpus to invest in. One can be part of large and well diversified portfolio with very little investment. लक्षात घ्या की अशी एक म्हण आहे की one should not put all eggs in one basket. म्हणजे एखाद्याकडे जर अंडी असतील तर त्यांनी ती एकाच टोपलीत ठेवू नयेत. का तर ती फुटण्याची शक्यता असते आणि म्हणून त्यांनी ती अंडी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावी. याच प्रकारे म्युच्युअल फंड मध्ये सामान्य लोकांकडून पैसा गोळा केला जातो आणि हा गोळा केलेला जो पैसा आहे तो वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट केला जातो आणि त्यामुळे रिस्क जी आहे ती डायव्हर्सिफाईड होते. म्युच्युअल फंड हेल्प टू reduce overall investment risk. Mutual fund invest in different companies and across different assets class like equity shares, bonds, futures, etc. So even when share prices of a company go down, it would be compensated by the prices rise in another company. लक्षात घ्या म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ही वेगवेगळ्या ठिकाणची इन्व्हेस्टमेंट असते, जसं की शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट, बॉन्ड्स मधली, फ्युचर्स मधली इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे शेअर्स जर घसरले तर दुसऱ्या ठिकाणीचे शेअर्स वाढलेले असतात आणि त्यामुळे पहिल्या ठिकाणी होणारे लॉस आहे ते दुसऱ्या ठिकाणच्या प्रॉफिटने भरून काढलं जातं. Second advantage is record keeping is in convenient manner. Record keeping is simplified in mutual fund. Bookkeeping of investment is handled by the fund. लक्षात घ्या इन्व्हेस्टमेंटचं बुककीपिंग जे आहे ते फंड हँडल करतं आणि त्यामुळे रेकॉर्ड किपिंग कन्व्हिनियंट होतं. थर्ड, फ्लेक्झिबिलिटी अँड कन्व्हिनियन्स. Mutual fund operation like purchase and redemption, switching between funds of same fund house, etc. are relative simple. बघा काय म्हटलं म्युच्युअल फंड ऑपरेशन्स लाईक परचेस, रिडम्शन म्हणजे एखादा म्युच्युअल फंड खरेदी करणे ते परत करणे, स्विचिंग बिटवीन फंड ऑफ द सेम फंड हाऊस म्हणजे सेम फंड हाऊस मधले एखादी स्कीम आहे त्या स्कीम सोडून दुसऱ्या स्कीमकडे आपली इन्व्हेस्टमेंट वळवणं हे म्युच्युअल फंड मध्ये एकदम सोपं आहे. एटसेट्रा आर रिलेटिव्ह सिम्पल. मोर एव्हर म्युच्युअल फंड ऑफर्स यू flexibility of tailoring your investment program with facilities like systematic investment plan, systematic transfer plan and systematic withdrawal plan. लक्षात घ्या की एका स्कीम कडून दुसऱ्या स्कीम कडे वळणं
हे म्युच्युअल फंड मध्ये एकदम सोपं आहे. आणि तसंच SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दर महिन्याला काही ठराविक रक्कम ची इन्व्हेस्टमेंट करणं. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे एका स्कीम मधनं सिस्टमॅटिकली दर महिन्याला ती रक्कम दुसऱ्या स्कीम मध्ये कन्वर्ट करणं. आणि सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे काही ठराविक वर्षाच्या नंतर 5 वर्षाच्या नंतर सिस्टमॅटिकली दर महिन्याला भरलेली रक्कम विड्रॉवल करणं. ह्या सगळ्या गोष्टी म्युच्युअल फंड मध्ये फक्त शक्य आहेत. अफोर्डेबिलिटी. म्युच्युअल फंड्स आर अवेलेबल इन युनिट. One can initially opt for regular investment plan contributing new few hundred rupees per month. बघा, म्युच्युअल फंड हे युनिट मध्ये अवेलेबल असतात आणि वन कॅन ऑप्ट फॉर अ रेग्युलर इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एखादा रेग्युलर इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकतो आणि काही 100 म्हणजे 500 रुपये वगैरे इतकी कमी रक्कम गुंतवून म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट तो सुरू करू शकतो. इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन. Mutual fund operate under strict regulatory norms set out by agencies such as SEBI, AMFI in India. म्युच्युअल फंडचं ऑपरेशन जे आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट रेग्युलेटरी नॉर्म्स असतात सेबीचे आणि ॲसेट मॅनेजमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंडियाचे. म्युच्युअल फंड आर रिक्वायर्ड टू सबमिट सेव्हरल रिपोर्ट टू द एजन्सीज as also required to publish detail of their operations for public information. लक्षात ठेवा की म्युच्युअल फंडने आपल्या जे काही त्यांचे व्यवहार चालतात त्याचे वेगवेगळे रिपोर्ट सेबीला पब्लिश करणं आणि तसंच जनरल लोकांसाठी च्या माहितीसाठी पब्लिश करणं आवश्यक असतं. 6.1 Liquidity. Mutual fund investment offers enough liquidity to the investors. Listed scheme of mutual fund can be sold in stock market, whereas unlisted open-ended schemes can be sold back to mutual fund. लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड मध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ही पुरेशी लिक्विडिटी प्रोव्हाइड करतं. कारण लिस्टेड स्कीम्स ज्या असतील तर त्या तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये विकू शकता आणि अनलिस्टेड स्कीम्स असतील तर त्या म्युच्युअल फंड इंडस्ट्री कंपनीलाच परत करू शकता. टॅक्स बेनिफिट. म्युच्युअल फंड as well as mutual fund investors are all over the world enjoy tax benefit. Also, investors are exempted from certain taxes, which in turn increases net yield of the investment. म्युच्युअल फंड हे पूर्णतः जगात सगळीकडे टॅक्स फ्री आहे आणि त्यामुळे नेट यील्ड इन्व्हेस्टमेंटचे नेट यील्ड म्युच्युअल फंड मध्ये वाढतात. ट्रान्झॅक्शन कॉस्ट. द कॉस्ट ऑफ बाइंग अँड सेलिंग ऑफ सिक्युरिटीज इज लेस फॉर म्युच्युअल फंड compared to any another individual investors. This is because dealer and broker offer services at lower cost as fund houses to transactions in large quantities. लक्षात घ्या, म्युच्युअल फंड मधल्या इन्व्हेस्टमेंट युनिट्स किंवा सिक्युरिटीज खरेदी विक्री करताना ट्रान्झॅक्शन कॉस्ट खूप कमी द्यावी लागते. कारण हे ब्रोकर्स जे आहेत ते सगळ्या सेवा लोअर कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड करतात. ट्रान्सपरन्सी. म्युच्युअल फंड आर legally bound to dispose of their portfolio at periodical intervals, which keep the investors fully informed of where is the money has been invested. Moreover, all the mutual fund is registered with SEBI, a regulatory body which ensures that investors' interests are protected. बघा काय म्हटलंय, म्युच्युअल फंड आर लिगली बाउंड टू डिस्क्लोज देअर पोर्टफोलिओ. कायद्याने त्यांना बंधनकारक आहे की त्यांचा पोर्टफोलिओ त्यांनी डिस्क्लोज करणं म्हणजे जाहीर करणं ॲट पिरियॉडिकल इंटरवल्स. म्हणजे
एक ठराविक कालावधीनंतर कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे ते जाहीर करणं त्यांना बंधनकारक असतं. which keep investors fully informed of where his money has been invested. याच्यामुळे इन्व्हेस्टर्सला कळतं की त्याचे पैसे कुठे गुंतवले गेले आहेत. Moreover, all the mutual funds are registered with SEBI. SEBI बरोबर म्युच्युअल फंडचं रजिस्ट्रेशन असतं. Regulatory body which ensures that investors' interest is protected. आणि त्यामुळे सेबी ह्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या इन्व्हेस्टर्सची काळजी घेत असतात. 10th, professional management. Mutual fund provides services of experience and skill professional backed by dedicated investment research team that analyze the performance and prospect of company from making profitable investment. म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती स्किल प्रोफेशनल्स करत असतात. म्युच्युअल फंड प्रोव्हाइड सर्व्हिसेस ऑफ एक्सपिरियन्स अँड स्किल प्रोफेशनल. म्युच्युअल फंड ही जी इन्व्हेस्टमेंट करण्याची सेवा पुरवतं तर ती एक्सपिरियन्स आणि स्किल प्रोफेशनल्सच्या माध्यमातून पुरवतं. डेडिकेटेड इन्व्हेस्टमेंट रिसर्च टीम असते जिचं डेडिकेशन असतं इन्व्हेस्टमेंट रिसर्च मध्ये अनालाइज द परफॉर्मन्स, म्हणजे जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा परफॉर्मन्स अनालाइज केला जातो. प्रॉस्पेक्टस ऑफ कंपनी फॉर मेकिंग प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट, आणि कंपनी खरोखरच प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट करते की नाही हे बघितलं जातं. 11th, व्हरायटी ऑफ फंड. म्युच्युअल फंड इंडस्ट्री इज ग्रोइंग अप ॲट अ फास्टर पेस. म्हणजे मोठ्या जलद गतीने डेव्हलपमेंट होत आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची. टुडे वी हॅव डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड टू सूट वाईड रेंज ऑफ इन्व्हेस्टर्स. म्हणजे आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे जे म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत, जसे इन्व्हेस्टर्सचे वेगवेगळी रेंज आहे, त्यांच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडच्या व्हरायटी ऑफ स्कीम्स उपलब्ध आहेत. अँड इन्व्हेस्टर्स विथ हाय रिस्क capability can choose an equity fund who doesn't want to more risk can go for bond funds. लक्षात घ्या की जे इन्व्हेस्टर्स हाय रिस्क घेऊ शकतात ते इक्विटी फंड निवडू शकतात, आणि ज्यांना रिस्क घेण्याची इच्छा नाहीये किंवा रिस्क बेअर करू शकत नाहीत ते लोक बॉन्ड फंड खरेदी करू शकतात और गिल्ट फंड खरेदी करू शकतात. Balanced funds are also available which invest across different asset classes. Investors who have knowledge about a particular sector can go for sector funds like natural resources fund, energy fund, etc. बघा फंडच्या खूप मोठ्या व्हरायटी उपलब्ध असतात. जसं की मगाशी म्हटलं की अरे जे रिस्क घेऊ इच्छितात, जे आपण हाय रिटर्न्स हवेत त्यांची इन्व्हेस्टमेंट इक्विटी मध्ये, जे रिस्क ज्यांना मॉडरेट रिस्क हवी त्यांची इन्व्हेस्टमेंट बॉन्ड्स मध्ये केली जाते. आणि तसंच बॅलन्स फंड सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये अवेलेबल असतात विच इन्व्हेस्ट अक्रॉस द ऍसेट. वेगवेगळ्या ऍसेट मध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट केली जाते. इन्व्हेस्टर्स who have knowledge about particular sector, म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टरला एखाद्या क्षेत्राविषयी माहिती असेल तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली जाते. जसं की नॅचरल रिसोर्स फंड किंवा एनर्जी फंड हे त्याची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर डेली प्राइसिंग. म्युच्युअल फंड मस्ट कॅल्क्युलेट द प्राइस ऑफ देअर शेअर्स एव्हरी बिझनेस डे. Investors can sell some or all their shares anytime and receive the current share price. म्युच्युअल फंड मध्ये डेली शेअर्सची किंमत कॅल्क्युलेट केली जाते. इन्व्हेस्टर्स कॅन सेल सम और ऑल ऑफ इट शेअर्स. इन्व्हेस्टर्स जो आहे तो काही किंवा सगळे शेअर्स विकू शकतो ॲट करंट प्राइस. शेअर प्राइस कॉल्ड नेट ॲसेट व्हॅल्यू.
म्युच्युअल फंड मधल्या शेअर प्राइसला नेट ॲसेट व्हॅल्यू NAV असं म्हणतात. NAV इज अ मार्क व्हॅल्यू ऑफ ऑल फंड्स सिक्युरिटीज मायनस एक्सपेन्सेस डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ शेअर्स. परत एकदा बघा, NAV कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते. तर NAV इज मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल फंड्स, सर्व फंड्सची मार्केट व्हॅल्यू मायनस एक्सपेन्सेस, त्याच्यातनं एक्सपेन्स वजा केले जातात, अँड डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग. NAV चेंजेस ॲज व्हॅल्यू ऑफ अंडरलेइंग सिक्युरिटी चेंजेस. म्हणजे अंडरलेइंग सिक्युरिटीची किंमत बदलली, NAV ची किंमत बदलते. फॉर अँड fall and all the fund changes its portfolio by buying new securities and selling existing one. Daily NAV appear in the financial pages of most major newspaper and financial website. दररोजची NAV जी आहे ती फायनान्शियल अफेअर मध्ये किंवा फायनान्शियल न्यूजपेपर मध्ये जाहीर केली जाते. Today we have discussed about advantages of mutual fund. In next lecture we will see what are the disadvantages of mutual fund. So thank you and happy learning. Good day to you.